ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गुळमुळीत भूमिका घेतली। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, पण त्या बैठकीला कोणी गेलं नाही। त्या बैठकीला जरांगे आणि भुजबळांना निमंत्रित करण्याचा सल्ला आता शरद पवारांनी दिला। मात्र याआधीच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावली, त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। आता शरद पवारांनी केंद्राने पुढाकार घेऊन 50% अधिकचं आरक्षण देण्याची तयारी दर्शवली, तर आमची सहकार्याची भूमिका असेल असं म्हटलं। त्यावर विरोधक थेट भूमिका घेत नसल्याचा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी केलाय। त्यावरच आहे खास रिपोर्ट। शरद पवार यांच्या पुण्यातल्या मोदी बागेतल्या निवासस्थानाच्या बाहेर मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर मराठा आरक्षण ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली। केरे पाटील यांनी दिलेलं निवेदन शरद पवार यांनी स्वीकारलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याबाबत शरद पवारांच्या पक्षाची भूमिका काय आहे अशी विचारणा रमेश केरे पाटलांनी केली होती। आमचा आंदोलनाचा शेवट हे शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत का शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा। आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी सगळेचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उचलत आहे। केरे पाटील यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठक बोलवून त्या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला। त्यांना योग्य वाटेल त्या लोकांना बोलवावं, आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील असा शब्द शरद पवारांनी दिला। ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाही त्या बैठकीला बोलवण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याचं शरद पवार म्हणाले। हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकल्पानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री जरांगे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं। सर्वपक्षीय बैठकीतून सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाटते द्यायचं, कशातून द्यायचं, ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे, त्याच्यातून आज सगळं दुसरं 50% बंधनाचं आहे ते बदलायची आवश्यकता मला वाटते। ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत येईल अशी मला खात्री। मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या पातळीवर सुटू शकतो असा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर 50% मर्यादा ओलांडावी लागेल। ही आपल्या समोरची मोठी अडचण आहे, कारण 50% वर आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी मिळून केंद्राकडे भूमिका मांडायला हवी। केंद्रानं पुढाकार घेऊन 50%हून अधिक आरक्षण देण्याची तयारी दर्शवली तर आमची सहकार्याची भूमिका असेल, सरकारबरोबर आम्ही समन्वय साधू, सहकार्य करू असं म्हणत शरद पवार यांनी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलवलाय। मागील महिन्यात 9 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला। मराठा आणि ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली नाही असा आरोप करत विरोधकांनी बहिष्काराची भूमिका घेतली। विरोधकांच्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी तोफ टाकली। विरोधक आरक्षणावर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। जशी आम्ही भूमिका मांडली आहे किंवा असं असं झालं तर असं असं आहे, तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण हे ओबीसीच्या आरक्षणातनं द्यायचं असेल तर त्यांनी होय म्हणावं, नसेल तर नाही म्हणावं। साधा प्रश्न आहे, होय की नाही। आज ज्या
सगळे गोलगोल उत्तर ऐकल्यानंतर एक शेर आठवतोय, तू इधर उधर की बात कर ये बता कि काफिला क्यों लुटा, मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।